मोठे बाई ऐका ना, आओ एज्युकेशन डिपार्टमेंट मधून ना एक लेटर आलं होतं, तुम्ही घेतलंय का? हा आओ मोठे बाई, एज्युकेशन डिपार्टमेंट मधून एक लेटर आलं होतं, तुम्ही घेतलंय का? आओ थांब थांब थांब, मी जरा हे पाहतीये, एवढं संपू दे मग बोलते तुझ्याशी. मोठे बाई ऐका ना, ते लेटर तुम्ही घेतलंय का? हा लेटर. आओ मोठे बाई प्लीज ऐका ना, खूप महत्वाचं आहे प्लीज. सुखानं पाहू देणार नाही काय? आओ एज्युकेशन डिपार्टमेंट मधून एक लेटर आलं होतं, तुम्ही घेतलंय का? बाई मी कशाला घेऊ? नाही का? हा ते पोस्टमन आले होते, त्यांनी काहीतरी माझ्या हातात बळजबरी दिलं, ते घेतलं आणि मी ठेवलंय. ते कुठं ठेवलंय? बैठकीच्या खोली. बैठकीच्या खोलीत कुठं? आता मी काय खाली येऊन माझ्या हाताने देऊ की काय तुला? गाडीची वारस झाली म्हणजे लय छानी झाली का तू? देऊ थांब, देते तू. नाही नाही मी घेते. मोठी आली आहे. इंदीचं पत्र हरवलं, ते मला सापडलं. इंदीचं पत्र हरवलं, ते मला सापडलं. तुला तुला माहिती आहे का ते पत्र कुठे? हे फार महत्वाचं पत्र आहे. मला मोठ्या बाई बोलल्या होत्या इथंच कुठेतरी. तुला मिळालं का? कसलं पत्र? कुठलं पत्र? ताई तू आता तर जस्ट प्लेइंग इन दे. बघ आता मस्ती करू नको ताई, लय महत्वाचं पत्र आहे. अगं शिक्षण महामंडळाकडून आलं होतं, प्लीज सांग ना कुठे तुला मिळालंय का? अच्छा अच्छा अच्छा, ते पत्र काय? मला माहिती आहे इंदे, सांग. ते लई महत्वाचं पत्र आहे, म्हणून तर ते मी गॅसवर जाळलं नाही, तिथंच ठेवलंय कुठेतरी किचन मध्ये. आता आठवतच नाही बघ कुठं ठेवलंय. नक्की स्वयंपाकघरात आहे ना? सही जवाब. 1 करोड रुपये. भागो. इंदे असतं मी तुला मॅरेथॉन मध्येच पळवून लागणार. पायांची चाकू बंद पडे. सैर बाहेर काय शोधायलीस? अगं आता पत्र. सळलं मेलं पत्र. काय? आता अगं तू जाळलंस का काय ते पत्र? ए याडा फोपाटा, मी काय येडी दिसली का तुला पत्र जाळायला? असं नीतच कुठं तरी शोध नीट. अगं आता कुठंच नाही सापडत, सगळीकडे बघितलं. कशाचं पत्र होतं ग? आता शिक्षण महामंडळाकडून आलं होतं पत्र. शाळेसाठी जमीन मिळाली ना, त्याबद्दल लिहिलं त्याच्यात. माय इतकं महत्वाचं पत्र? बघ ना ग. मला असं यंदळेवानी ठेवलंस? आता मी नाही ठेवलं ग. मला करिश्मा ताई म्हणली की स्वयंपाक घरात आहे, इथं येऊन बघितलं तर कुठंच नाहीये. बर बर, करिश्माने ठेवलं का? म्हणजे ठेवलं असेल बघ कुठेतरी. कुठल्या रंगाचं होतं ग? रंग म्हणजे सरकारी होतं, पांढराच रंग असेल ना? पांढऱ्या रंगाचं. त्याच्यावर पोस्टाची अशी तिकीट होती का? हो अगं. हा आठवलं. पाठकोर होतं बघ. मग ना किराण्याचं सामान लिहिलं त्याच्यावर, आणि आपलं शिवाजीचं दुकान आहे ना तिकडे दिले. आत्या इतक्या महत्वाच्या कागदावर कोणी वाहन सामान लिहितं का ग? आता तुम्हाला शानपणा शिकवणार का? अगं एकदा बघायचं ना मग तू त्याच्यात. नीट ठेवायचं ना, मला कशाला विचारलं? आम्हाला मिळालं नाही. जा लवकर, नाही तर तो त्या महत्वाच्या कागदाच्या पुढे बांधायचा. मग बसशील करत. आईचं पत्र हरवलं, ते मला नाहीच सापडलं. जा आता तू अगे येडी झाली की? पण केली. का गे
काय झालं दोघींना खिदळायला? हा? आणि काय ग करिश्मे, कसली सोडबुद्धी, किती वाईट वागते बघली ना ती तुझी. सुशिले, हेच शिकवलं का तुझ्या पोरीला? कुठे फेडाली पाप? आ कसली थोबाडा झाली तुमची. मोठ्या बाई घाबरली ना किती. पण मोठ्या बाई, तुमचा प्लॅन आहे ना लय भारी होता बघा. अहो काय हिंदीचा फुटबॉल केलाय तुम्ही. अहो नुसतं सळू की पळत झालं तिला. नुसती वाड्याभर फिरत होती, इकडं पळू का तिकडं पळू की तिकडं. तोंड बंद कर. नाही पण ते हिंदीला ना असंच पाहिजे बघा मोठ्या. मोठ्या बाईंच्या स्वप्नाला चूल लावलं नुसतं. मला नाही पटलं बघा. आपण मोठ्या बाईंच्या टीम मधले आहोत ना. हिंदीचं पुत्र हरवलं ते नाही सापडलं. आता पाहून तिला ते पत्र कधी सापडत ते. आज उद्या खरंच नाही. इंदू, अनवाणी पायनं का बरं आली? आणि लंगड्याला काय झाले? काही लागले का? काही नाही. बरं ते सोडा, मला सांगा, सुशीला आत्यानं वाहन सामानाची यादी दिली होती ना, तो कागद कुठे आहे? फार महत्वाचा आहे, द्या ना. कसला कागद? आणि तुझी सुशीला आत्या 8-10 दिवस इथं आलीच नाही. हो नाना, नाही ती आली होती, तिने यादी पण दिली. अगं मी काय खोटं बोलतोय तुझ्याशी? ना तुझी सुशीला आत्या आली इथं, ना यादी दिली. म्हणजे आत्यानं मला काय म्हणली? काय नाही, ते माझ्या ऐकण्यातच जरा गोंधळ झाला. काय नाही. काय ग, काय झालं तुझ्या पायाला? मोठ्या बाई सांगा ना, पत्र कुठं ठेवलंय? आता सांगितलं ना तुला, बैठकीच्या खोलीत असेल म्हणून. बघितलं तिथं नाहीये. त्या पत्राला पाय फुटले असतील आणि गेला असेल खेळायला. मला करिश्मा ताई म्हणली होती की स्वयंपाक घरात आहे म्हणून. का ग ए करिश्मे, इकडे काय झालं? कुठं ठेवलंय हिचं पत्र? दे तिला. ताई सांग ना ग, कुठे आहे माझं पत्र प्लीज, खूप महत्वाचं आहे. नाही असेल ना महत्वाचं. पण इंदे हे बघ, मी तुझी शपथ घेऊन सांगते, खरंच नाही माहिती का? हे बघ खरंच. ए करिश्मा, तुला म्हणलं होतं ना हे घेऊन जा म्हणून. सगळे कामं मीच करायची. मोठे बाई, हे घ्या तेवढं. हिंदे, तू हित आहे का? अगं जरा तरी कामाला मदत करायला ये. आत्या आता म्हातारी झाली, नाही होत बाई माझ्याकडून काम. सुशिले, काय तुला डोकं बी हाय का नाही? अगं एकदा पहा तरी, तिचं काहीतरी हरवलंय. काहीतरी महत्वाचं पत्र होतं म्हणे, ते शिक्षण खात्याकडनं आलेलं असल तुझ्या जवळ तर दे की. आता मोठी झाली ती, छळू नको बाई तिला. मी कशाला छळू बाई तुला? मी सांगितलं ना माझ्याकडे नाही म्हणून. हिंदे, तू मोठ्या बाईंना माझी तक्रार केली? घ्या, मी नाही बापाचं लेकरू म्हणून तर हाताच्या पोडावानी सांभाळलं ग तुला, आणि असं पांग फेडायलीस. हे बघा, मी तुम्हा तिघींच्या पाया पडते, प्लीज सांगा ते पत्र कुठे.
माझ्या नाही गावच्या पोरांच्या भविष्याचा प्रश्न आहे. प्लीज प्लीज सांगा पत्र कुठे. इंद्रायणी, आता मी तुला खरं खरं सांग. मी हिची तुझ्या बहिणीची शपथ घेऊन सांगते का ते पत्र माझ्याकडं नाही. मी मी मदरची शपथ घेऊन सांगते. मला पण नाही माहिती कुठे येते. मी पण मोठ्या बहिणीची शपथ घेते, माझ्याकडे नाही पत्र. इंद्रायणी, आता दिग्रसकरांच्या गादीची वारसदार आहेस तू. किती ग हा बेजबाबदारपणा. एरवी तर तू त्या लष्कराच्या भाकऱ्या भाजायला जाते. आता आता तुझं ते लष्कर उपाशी राहणार. त्यांना भाकरीच नाही मिळाली तर लढणार कसं ते. जिंकणार कशी तू. ते काय नाही, तुझंच चुकलंय. जर इतकं महत्वाचं पत्र येणार होतं तर कुणाला तरी सांगायला हवं होतं. कोणीतरी जबाबदारीने घेऊन ठेवलं असतं ते, पण नाही. नाही तुझं सोड. किमान माझ्या इब्रतीचा तरी विचार कर. ते काही नाही. काही झालं तरी ते पत्र सापडलंच पाहिजे, कळलं. गावातल्या पोरांच्या शाळेचं सवाल आहे ना. ते पत्र ते बघ तू. मी मंदिरात जाऊन पाया पडून येते. जबाबदारी पेलता येत नाही तर घ्यावीच कशाला, नाही का. चल.